नमस्कार. घरात आल्यानंतर शौर्य आणि ऊर्जा मात्र खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, वा शौर्य वा, खरंच मानलं पाहिजे तुला. आज आज तू बापाच्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरवलंस, या मुलीच्या सहकार्याने. तेव्हा शौर्य बोलतो, डॅड, मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलायत ना तुम्ही, की खरंच माझे डॅड असे कसे काय वागू शकतात याचाच मला प्रश्न पडलाय. तेव्हा लगेच मोठ्यानी ऊर्जा बोलते, जाऊ देत ना शौर्य, मला तर तुझ्या डॅडचा खरा चेहरा दाखवायचा होता आणि तो मी दाखवला. मला बाकी काही नको होतं. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, ऊर्जा, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नव्हता. मला असं वाटत होतं की डॅड एवढ्या खालच्या थराला जाऊन नाही वागू शकत. तेव्हा कुमुदिनी शौर्याला बोलते, शौर्य हर्षवर्धन जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, कारण त्याला हारणं कधीच मान्य नसतं. तेव्हा मात्र मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, बस हो, केलं मी हे सर्व कारण मला माझ्या तीर्थाचा विचार करायचा होता. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, तीर्थाचा विचार? स्वतःच्या मुलीला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही पद्माचा वापर केला, त्या मुलीच्या मनाचा विचार केला नाहीत, तर तुम्ही त्या मुलीला नको त्या संकटात ढकलत होतात. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, अगं नंतर तिची जबाबदारी मी घेतली असती, तिला काय असं वाऱ्यावर सोडलं नसतं. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, डॅड तुम्ही काय बोलताय, कळतंय का? अहो, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने टाकलं म्हणून या समाजात तिला राहावं लागलं असतं आणि लोकांनी तिला जगू तरी दिलं असतं का? डॅड, तुम्ही खूप चुकीचं वागलात, यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. डॅड डॅड तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन का वागलात? बोला डॅड, बोला, मला उत्तर पाहिजे. तेव्हा कुमुदिनी हर्षवर्धनच्या जवळ जाते आणि हर्षवर्धनला बोलते, आजपर्यंत तू कधीच माझा मान ठेवला नाहीस. हर्षवर्धन, मी सावत्र सावत्र म्हणून तू मला कायम हिणवत राहिलास, पण आज मात्र तू माझ्या मनातून कायमचा उतरलास. हर्षवर्धन, हे सर्व करायची तुला गरजच काय होती? तेव्हा मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, बस झालं आता, आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये आणि तुम्ही सगळेजण मला प्रश्न का विचारताय? तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायची गरजच काय? त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, तुझा हा माज कुणीतरी एक दिवस उतरवलाच पाहिजे होता आणि तोच ऊर्जाने उतरवला. तेव्हा लगेच विजया म्हणते, बघितलत का शेवटी काय झालं ते? हे सगळेजण तुमच्या विरोधात फिरलेत. त्यावेळेला आदित्य मॉम प्लीज, डॅड चुकीचंच वागलेत आणि डॅडनी जे काही केलंय ना ते चुकीचंच केलंय. हे सर्व डॅडला करायची गरजच नव्हती. तेव्हा तेव्हा हर्षवर्धन बोलतो, आदित्य, तू एवढा सुद्धा मोठा झाला नाहीस की तू तुझ्या बापाच्या चुका काढशील. आदित्य, आता मात्र शांत बस, उगाच तोंडातून एकही शब्द काढू नकोस. त्यावेळेला आदित्य बोलतो, बस झाला डॅड, आता मात्र खरंच मला तुमचा खूप राग येतोय. असा राग येतोय ना की मी सांगू शकत नाही. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, बस करा, काय चाललंय तुमचं? तुम्ही घरातले सगळेजण मिळून माझ्यावरती दादागिरी का करताय? काय चाललंय काय? पहिल्यांदा हा आवाज बंद झाला पाहिजे. त्यावेळेला कुमुदिनीला मात्र खूपच राग आलेला असतो आणि कुमुदिनी सटासट हर्षवर्धनच्या कानाखाली मारते आणि हर्षवर्धनला बोलते, अरे लाज तर तुला वाटली पाहिजे. अरे जिंकणं तर महत्वाचं आहेच, पण सत्याच्या बाजूने लढ ना. सत्याच्या बाजूने लढलास आणि जिंकलास ना तर स्वतःलाच आनंद होईल. पण हर्षवर्धन, तू ज्या खालच्या थराला जाऊन वागतोयस ना ती पद्धत योग्य नाहीये. हर्षवर्धन, मी शेवटचं सांगते, तुझं हे जे काही चालू आहे ना ते बंद कर. आज तुझ्यामुळेच तुझी बदनामी झाली, तुझ्या अब्रूचे धिंडवडे या शहरात निघतायत. हर्षवर्धन, एवढा मान मिळवला होतास तू, पण काय उपयोग झालं? तुझ्या एका वागण्याने सगळं काही हातातून निसटून गेलं. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, बस करा तुम्ही, आणि तुम्ही मला काही एक सांगायची गरज नाही. त्यावेळेला लगेच कुमुदिनी म्हणते, ते तर मला माहितीच आहे रे, माझ्या शब्दाला या घरात किंमतच कुठे आहे.
पण एकच सांगेन हर्षवर्धन, तू चुकीचंच वागलास. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऊर्जा बोलते, हर्षवर्धन सर, अहो तुम्ही जे काही वागला त्याच्याबद्दल तुम्हाला अजिबात पश्चाताप होत नाही. तुम्ही तर अजून सुद्धा ताठ मानेने सांगताय की हो मी हे सर्व केलं. अहो जरा तरी विचार करा, लाज तरी बाळगा ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतोय, तू गप्प बस ग. मुळात आहे ना, तुला या घरातच मी का घेतलं? मला तर तू या घरातच नको होतीस. तुला तर मला या घरातून 10 दिवसाच्या आत बाहेर काढायचं होतं. पण काय करणार, ह्या शौर्यमुळे मला गप्प बसावं लागलं. त्यावेळेला लगेच विजया हर्षवर्धनचा हात धरते. पण शौर्याने मात्र जे ऐकायचं होतं ते ऐकलेलं असतं. आता शौर्य स्वतःशीच बोलतो, याचा अर्थ ऊर्जा जे काही बोलत होती ते सर्व खरं होतं. माझ्या आई वडिलांनी माझ्या ऊर्जाला घरात घेताना आधीच ठरवलं होतं की 10 दिवसाच्या आत तिला घराबाहेर काढायचं म्हणून. एवढ्या खालच्या थराला हे जाऊन माझ्याशी वागले. त्यावेळेला लगेच आदित्य बोलतो, डॅड, मॉम, हे सर्व काय आहे? म्हणजे तुम्ही ऊर्जाचा जो काही मान सन्मान केला, तिला आदरातिथ्याने आतमध्ये घेतलं, ते सर्व खोटं होतं. त्यावेळेला विजया बोलते, आदित्य, ज्या गोष्टींमध्ये आपल्याला काही कळत नाही त्या गोष्टींमध्ये आपण बोलायचं नाही. तेव्हा आदित्य बोलतो, मॉम प्लीज, तू हे विसरू नकोस की मी पण ॲडव्होकेट आदित्य हर्षवर्धन जहागीरदार आहे. मला सुद्धा काही काही गोष्टी कळतात. मॉम तू असं कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, हर्षवर्धन जहागीरदार, आता काय करायचं? बोला, तुम्हीच बोला. तुम्हाला मी सांगत होते एवढ्यावरती या सर्व गोष्टी थांबवा, पण नाही. तुम्हाला मात्र माझं काही ऐकायचं नव्हतं आणि आता मात्र तुम्ही सगळं काही हातातून घालवून बसलात. त्यावेळेला शौर्य हर्षवर्धनच्या जवळ जातो आणि हर्षवर्धनला बोलतो, डॅड, डॅड, अजून सुद्धा माझा विश्वास नाही बसत आहे. अजून सुद्धा मी तुम्हाला विचारतो, ऊर्जा तुम्हाला पसंत नाही आहे का? तुम्ही ऊर्जाला मनापासून या घरात घेतलं नाहीत? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, शौर्य, शौर्य, माझं ऐकून तरी घे. त्यावेळेला शौर्य मोठ्याने ओरडतो, डॅड, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काय वागलाय त्याचं उत्तर द्या मला. असं कसं काय वागू शकता तुम्ही? त्यावेळेला लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, हो वागलो मी असं, कारण ही मुलगी मला या घरात कधीच नको आहे. हिच्यामुळे माझ्या हातातून एक केस गेली. त्यावेळेला मात्र शौर्य ऊर्जा जवळ जातो आणि ऊर्जाला बोलतो, ऊर्जा, आजपर्यंत तू ज्या ज्या सर्व गोष्टी सांगत होतीस त्या सर्व गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं. माझ्या या डॅडसाठी मी तुझ्याशी भांडत राहिलो. मला खरंच नव्हतं माहिती माझे आई वडील माझ्या स्वप्नांचा विचार करतील की स्वतःच्या स्वप्नांचा. पण त्यांनी मात्र स्वतःला जे पाहिजे तेच केलं. त्यांनी ठरवलेलं ना तुला घराबाहेर काढायचं. आता मात्र मी शांत नाही बसणार. ऊर्जा, तू शांत बसूच नकोस. तुला जे करायचंय ते तू कर. हर्षवर्धन जहागीरदारला जर का पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर दे. त्यावेळेला विजया शौर्याच्या कानाखाली खेचायला जाते. तेवढ्यात मात्र शौर्य विजयाचा हात धरतो आणि विजयाला बोलतो, मॉम बस, हा अधिकार तर तू केव्हाच गमावलास. मॉम, तुला माझ्याशी खोटं बोलायची गरज. तेव्हा लगेच विजया बोलते, शौर्य, शौर्य शांत हो. आम्ही हे सर्व केलं ना ते तुझ्याच भल्यासाठी. शौर्य, तू असा विचारच मनात आणू नकोस. तेव्हा शौर्य बोलतो, मग कसा विचार मनात आणू मॉम? तूच सांग ना. तू जे काही बोलतेस ते चुकीचं बोलतेस असं नाही का वाटत तुला? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मॉम. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, हो, माझ्याकडून अपेक्षा नव्हती. शौर्य, आम्ही तुला लहानाचं मोठं केलं, पण तू काय केलंस? तू मात्र आमच्या विरोधात जाऊन या मुलीशी लग्न केलंस. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, पण काय वाईट आहे ऊर्जामध्ये? तुम्ही असं का वागताय? अहो ती तुम्हाला सगळ्यांना आपलंसं करायला बघते, पण तुम्ही मात्र तिला बाजूला लोटताय. तिने मला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मी मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, कारण माझे डॅड मॉम असे वागूच शकत नाहीत असं मला वाटत होतं. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, हेच तर तुझं चुकलंय हर्षवर्धन.
जहागीरदार कसा आहे ना हे तुला अजून माहितीच नाहीये. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, बस झाला. माझ्या लेकाच्या मनात उगाच माझ्याबद्दल विष कालवू नका कुमुदिनी जहागीरदार. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन गप्प बस आता. अरे तुझी सगळी नाटकं सगळ्यांच्या समोर आलेत. हर्षवर्धन, मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलास. अरे मला असं वाटत होतं की तू ऊर्जाला स्वीकारलंस. आता मात्र तुमची ही सर्व नाटकं चालू आहेत. त्यावेळेला ऊर्जा बोलते, शौर्य मी तुला सांगत होते ना, तुझे डॅड जसे आहेत तसे नाहीत. एक नंबरचे खोटारडे आहेत ते खोटारडे, आणि मला हे कळूनच चुकलं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, हो आहे मी खोटारडा. मी माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या मनासारखं होण्यासाठी काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला जे पाहिजे ते मी करणारच. नाही आवडत मला ही मुलगी, नकोय मला ही घरात मुलगी. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन असं बोलताच शौर्य बोलतो, ऊर्जा या घरात तुम्हाला नको आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. मी आणि ऊर्जा या घरातून कायमच निघून जातो. तेव्हा विजया बोलते, शौर्य अरे काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? शौर्य तू असं कसं काय बोलू शकतोस? त्यावेळेला शौर्य बोलतो, मग काय बोलू? मम्मा मी माझ्या ऊर्जाला असं एकटं सोडू शकत नाही. तिच्याशी जेव्हा लग्न केलं, 7 फेऱ्या घेतल्या, तेव्हा तिला मी वचन दिलं आयुष्यात तिला कधीच एकटं सोडणार नाही. आणि तिला आता मी एकटं सोडणार, तेही तुमच्यासाठी. काय आहे ना मॉम डॅड, तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहातच, पण तुम्हाला मात्र मी महत्वाचा नाही. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य काय बोलतोयस तू? तू आमच्यासाठी महत्वाचा नाहीयेस. अरे तुझ्यासाठीच तर आम्ही हे सर्व करायला बघतोय. अरे तू सुखात राहावास एवढीच इच्छा आहे आमची. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, मी सुखात राहावा एवढी इच्छा आहे ना, मग मी तर फक्त आणि फक्त ऊर्जा सोबतच सुखात राहू शकतो, बाकी कोणासोबतही नाही. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, बस झाला डॅड आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. डॅड तुमचं जे काही चालू आहे ना ती नाटकं बंद करा. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, शौर्य जाऊ देत ना. शौर्य आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला या घरात राहायचं नाही. मुळात या घरात माझी काडी मात्र ही किंमत नाहीये. तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, ऊर्जा तू असं काहीही करणार नाहीयेस. हे घर माझ्या नावावरती आहे आणि माझ्या या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, बस झालं. हे घर आहे ना, घर जरी तुमच्या नावावरती असलं तरी हे घर माझं सुद्धा आहे आणि माझ्या घरात या मुलीला स्थान नाही. तेव्हा शौर्य बोलतो, बस आता मात्र मी माझ्या ऊर्जाचा अपमान सहन करू शकत नाही आणि काही झालं तरी मी आता या घरात थांबणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र ऊर्जा शौर्याला बोलते, शौर्य प्लीज असा तातडीने कोणताही निर्णय घेऊ नको, स्वतःला शांत कर. तेव्हा शौर्य बोलतो, नाही ऊर्जा, आजपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझ्यावरती चिडलो होतो, तुला नाही ते बोललो होतो, पण आता नाही. आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच शौर्य ऊर्जाचा हात धरतो आणि ऊर्जाला बोलतो, ऊर्जा चल, या घरात आपल्याला नाही राहायचंय. त्यावेळेला विजया बोलते, अहो काय करतायत ती मुलं, बघा ना प्लीज, त्या मुलीला घराबाहेर काढा, पण माझा शौर्य या घरातून घराबाहेर जाता कामा नये. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया शांत हो. शौर्य अरे ऐक तरी, अरे या मुलीसोबत बाहेर जाऊन तुझी कशी फरफट होईल ना तुला माहिती नाही. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, काही होणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे. माझ्यासोबत जर का माझी ऊर्जा असेल ना तर मी कोणत्याही संकटांना सामोरं जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, आजपर्यंत बापाच्या आश्रयाखाली राहिलास, त्यामुळे
त्यामुळे सगळं काही ऐकतं मिळत गेलं. पण आता मात्र तुला समजेल, या मुलीच्या नादाला लागायचंय ना तुला शौर्य, लाख. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव शौर्य, खूप चुकीचं करतोयस. त्यावेळेला शौर्य बोलतो, तुम्ही चुकीचं करताय आणि एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच समजेल की खरोखर ऊर्जा कशी आहे ती. तुम्ही अजून ऊर्जाला ओळखलेलंच नाहीये. त्यावेळेला लगेच विजया बोलते, शौर्य शौर्य अरे ऐक, या मुलीसोबत लागू नकोस, अरे तुझ्या आयुष्याची वाट लागेल. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, शौर्य या घरातून जर का तुला घराबाहेर काढत असतील तर तू आपल्या फार्म हाऊस वरती राहा. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, नाही, मी माझ्या हिमतीवरती माझा संसार उभा करेन, पण हर्षवर्धन जहागीरदार यांच्या कोणत्याही मदतीची मला गरज नाही. आणि शौर्य ऊर्जाचा हात धरून घरातून बाहेर पडलेला असतो. त्यावेळेला मात्र विजया हर्षवर्धनला बोलते, तुम्ही काय बोलला होतात, तुम्ही मला वचन दिलं होतं ना, आणि हे सर्व काय होऊन बसलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शौर्य आणि ऊर्जा हर्षवर्धनच्या नाकावर टिचून घराबाहेर पडल्यावर संसार करू शकतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.